माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, प्रारब्ध म्हणजे काय तर ऐका. आपल्या आयुष्यात जे काही घडतं, सुख असो वा दुःख, ते फुकट घडत नाही. त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. म्हणजेच मागच्या जन्मातील कर्माचे आज मिळणारे फळ. प्रारब्ध बदलता येत नाही, पण त्याला कसं स्वीकारायचं हे मात्र आपण ठरवू शकतो. जसं पावसाला थांबवता येत नाही, पण छत्री घेऊन चाललं तर आपण भिजत नाहीत, तसंच साधना, प्रार्थना आणि शांत मनामुळे जीवनातील अडचणी हलक्या वाटतात. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी का माझ्याबरोबर असं विचारू नका. त्याऐवजी या अनुभवातून मला काय शिकायचं आहे असा विचार करा. प्रारब्ध भोगून जातं, पण त्या प्रवासात मन मजबूत होतं आणि माणूस अधिक जाणीवपूर्वक जगायला शिकतो. हेच प्रारब्धाचं साधं तत्व. श्री स्वामी समर्थ.